राहाता तालुक्यातील निमगाव कोहाळे येथे प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। शासनाने दिलेल्या जागेचा सातबारा उतारा द्यावा, ग्रामसेवकाची बदली रद्द करावी आणि लाभापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांचा समावेश करावा या मागण्यांसाठी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे। अन्नासह पाण्याचाही त्याग केल्याने उपोषणकर्त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे। मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने संताप वाढताना दिसतोय। राहाता पंचायत समितीसमोर विविध मागण्यांसाठी प्रहार आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन छेडलं आहे। उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। 1 वर्षापूर्वी जलसंपदा विभागाने चारी रुंदी करण्यासाठी शिर्डीजवळील निमगाव हद्दीतील अतिक्रमणे हटवली होती। त्यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते। त्या अनुषंगाने शेती महामंडळाच्या जमिनीवर 257 कुटुंबांना 500 स्क्वेअर फूट जागा देण्यात आली। ही जमीन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरितही करण्यात आली आहे। मात्र अद्यापही त्या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना कच्ची पक्की घरे बांधून राहणे शक्य नाही। परिणामी अनेक कुटुंबांना भाड्याच्या घरात राहावे लागत असून आर्थिक भार वाढत आहे। अतिक्रमण उठून कमीत कमी 1.5 वर्ष पूर्ण आले असेल। 1.5 वर्ष पूर्ण आलं त्या टायमाला दादानी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, जे तुमचं अतिक्रमण झालेलं आहे याचं तुमचं पुनर्वसन करून देतो। पण दादांनी जी शेती महामंडळाची जागा होती साहेबांनी ती ग्रामपंचायतकडे वर्गीकरण करून दिलेलं आहे। पण अजून तिथं ग्रामपंचायतनी आणि सरपंचांनी कुठली दखल घेतलेली नाही। ब तिथं रस्ता नाही, लाईट नाही आहे, पाण्याची सोय नाही, अजून कुठलीही सोय केलेली नाही त्यांनी। काय वाटतं की आता हे जे सगळे अतिक्रमणधारक आहेत, किती लोक आहेत सगळे आणि ते सध्या कुठं राहतात? आता हे जे आमचे जेवढे अतिक्रमणधारक आहे सगळे भाड्यानं राहतात सगळे, आणि सगळे हातावरले कष्ट करणारे, म्हणजे धुणं भांड्याचं काम करतात आमच्या महिला। कोणी आजारी असतं तर कोणी काय असतं, तरी पण म्हणजे त्यांनी आमच्याकडे जे लक्ष घालायला पाहिजे होतं ते आतापर्यंत घातलेलं नाही। आता सध्याचा जो तुम्हाला कर आकारणीचा जो उतारा आहे तो मिळालेला आहे, तर तुमची मागणी काय आहे? 7/12वर उतारा तुम्हाला स्वतंत्र मिळावा आणि ज्या योजना आहे त्याचा लाभ होईल घरकुलाच्या असेल किंवा? हो, मग आमचं काय म्हणणं आहे, तो 7/12 उतारा जर भेटला, आम्हाला 7/12 उतारा भेटला आणि आम्ही त्याच्यावर पंतप्रधान योजनेचे घरकुलाचे काम चालू करू। ज्याला नाही मंजूर झालं ते त्या घरावर काहीतरी लोन वगैरे काढून घर बांधू। असं हे कोण उपोषणात सहभागी आहे? उपसरपंच देखील आहे आणि आणखी 2 जण कोण लोक जे आहेत आता उपोषणामध्ये त्यांनी अन्नत्याग केला आहे? किती दिवसापासून उपोषण सुरू आहे? 15 तारखेपासून उपोषण आहे। आणि आपल्या निमगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणजे आता सध्या सरपंच आहेत ते समाजसेवक सचिन भाऊ आरणे आणि आपले किशोर भाऊ पठारे, या असे 3 जण बसलेले आहेत उपोषणाला। आजचा 3रा दिवस आहे, पण अजून कुठली गोष्ट मान्य नाही केलेली। तर आज मी जागेवर जाऊन आलो तर तिथलं कुठलंही काम चालू झालेलं नाही। आणि आम्ही जिथं राहतोय, आम्ही जे साईबाबा संस्थांची सोसायटी, तिथं आमचे 25-30 कुटुंब राहतात, तिथं त्यांचं ते अतिक्रमण काढायचं वाटतं। आता आजची परिस्थिती अशी आहे का तिथून आम्हाला लगेच घरं काढायचे। आता तिथून घरं काढल्यानंतर आम्ही जायचं कुठं? यापूर्वी आम्ही 3 महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतला उपोषण ठेवलं होतं, तर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं होतं का आम्ही लगेच तात्काळ कामाची चालू करतो भाऊ। निधी मंजूर असल्याचं देखील ते फक्त एवढं सांगतात 84 लाखाचा निधी मंजूर आहे, पण अजून त्याचा वापरच नाही झाला। या ठिकाणचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटायला आले, काय चर्चा झाली का? आणि तुमच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात काही सकारात्मकता दाखवली? काहीच नाही। त्यांनी फक्त एवढी सकारात्मक दाखवली त्यांनी का तुम्ही सरपंचाला जाऊन तुम्ही तुमच्या बेसवर तो मुद्दा सॉल्व करा। जर सरपंचानं जर आमचं ऐकलं असतं तर आमचं उपसरपंच उपोषणाला बसला असता का? तो सरपंच आणि तो ग्रामसेवक आणि हे जे काही अधिकारी हे सगळे मिली भगत आहे, हे सगळे एकमेकाला भेटलेले नाही का? आणि साहेबाचं दादाचं काम एकदम खूप चांगलं काम आहे त्यांचं। आम्हाला त्यांच्याबद्दल कुठले पण हे दादाचं आणि साहेबाचं नाव खराब करण्याचं काम इथले ग्रामस्थ करत आहे। हे जे आपल्या निमगाव ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे, जे बॉडीवाले आहेत, हे ते दादांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। आज इथे आम्ही 15 तारखेपासून उपोषणाला बसले। आमचे हे 3 मुलं इथं उपोषण करताय, अन्नत्याग केलेला यांनी।
आज जर यांना काही झालं तर आम्ही प्रशासनाला काय मागायचं? आम्ही त्यांना दोष देणार आहे त्यांना जर काही झालं तर. आणि आम्ही इथून जवळ आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या हक्काचं घर मिळत नाही, आमच्या नावावर 7/12 मिळत नाही, आमच्या किशोर भाऊला त्याचं घर मिळत नाही आणि आमचा ग्रामसेवक आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि यांनी दखल घेतली पाहिजे लवकरात लवकर दखल घ्यावा. आमच्या मुलांची आज हालत गंभीर झालेली. आज इथं डॉक्टर आले होते, ते म्हणे यांना नगरला हलवावं लागल. यांना हे उपोषणला कशासाठी बसले? आमच्यासाठी बसले का नगरला हलवायसाठी बसले? आम्ही काही झालं तर आम्ही यांना नगरला जाऊ देणार नाही. यांची काय ट्रीटमेंट करायची असेल तर त्यांनी इथंच करावी ती. शासनाने भोगवटदार म्हणून जमीन वर्ग केली असली तरी त्या जागेचा 7/12 उतारा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की प्रशासन जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. माय न्यूज ब्युरो, राहता.